लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की राज्यामध्ये अनेक आता खलबतं व्हायला सुरुवात झालेली आहे। मी सध्या आहे अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावरती आणि आपण पाहतोय सकाळपासूनच या देवगिरी बंगल्यावरती अनेक खलबतं सुरू झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान या सगळ्यामध्ये आता नेमकी घटना काय घडते हे सर्व आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरच्या लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। आपण पाहतोय की सध्या मी आहे अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी। या निवासस्थानी आपण पाहतोय की लोकसभेमध्ये जो अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा पराभव झाला होता, या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आपण पाहतोय की नेमकी चूक कुठे झाली याचं विचार मंथन जे आता केलं जाते। दरम्यान एकीकडे आपण पाहतोय की सध्या या ठिकाणी देवगिरीवरती महत्वाची बैठक सुरू असताना प्रमुख नेते मंडळी सुद्धा उपस्थित झालेली आहेत, त्यांच्यामध्ये मंत्री सुद्धा उपस्थित आहेत। दरम्यान पाहतोय की या सगळ्या निकालानंतर केवळ एकच जागा आपण पाहतोय जी राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळालेली आहे। त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती नेमकी कुठे चूक झाली ह्याचे सुद्धा या बैठकीमध्ये विचारमंथन केले जाते। मात्र ज्या प्रकारे आपण पाहतोय की सध्या या बैठकीला एक वेगळं स्वरूप प्राप्त झालंय, ते म्हणजे सध्या जे आमदार आहेत, जे अजित पवारांसोबत राष्ट्रवादीतील फुटीनंतर जे अजित पवारांसोबत दाखल झाले होते, अजित पवारांसोबत जे आमदार आले होते त्या आमदारांची कशा प्रकारे आपण पाहतोय नाराजी दूर करायची, ते आमदार नाराज असतील तर त्यांची नाराजी कशा प्रकारे दूर करायची याची सुद्धा आढावा, याची सुद्धा चर्चा जी आहे या बैठकीमध्ये केली जाते। एकंदरीत आपण पाहतोय की सध्या या सगळ्या निवडणुकीचा लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील निकाल पाहिला तर महाविकास आघाडीला यश मिळालेलं आहे, महायुतीला पराभवाचा सामना करावा लागलेला आहे। महायुतीला केवळ 17 जागा मिळालेल्या, ज्याच्यामध्ये सर्वात मोठा पक्ष असलेल्या म्हणजे आपण पाहतो ज्यांनी 28 जागा लढवलेल्या अशा भाजपला केवळ 9 जागा मिळालेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6 आपण पाहतो 9 जागा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 1 जागा मिळाली। त्यामुळे अशा या पराभवानंतर एकंदरीत पुढील राजकारणामधली वाटचाल कशी असणार याच्या संदर्भात सुद्धा चर्चा जी आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आपण पाहतोय अध्यक्षतेखाली या देवगिरी निवासस्थानी आता होत आहे। ही बैठक होत असताना आपण पाहतोय सर्वात महत्त्वाचे मुद्दे जे चर्चेले जात आहेत ते म्हणजे राज्यामध्ये सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो सुद्धा प्रलंबित राहिलेला आहे। त्यामुळे जे आमदार आता नाराज झालेले आहेत ते नाराज आमदार यांची नाराजी दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न जे आहेत ते आता केले जाणार आहेत। यामध्ये विशेषतः महत्त्वाचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या माध्यमातून आमदारांची नाराजी असेल ती दूर केली जाणार आहे। कारण आपण पाहतोय की लवकरच आता लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 4 ते 5 महिन्यानंतर आता विधानसभेच्या सुद्धा निवडणुका होणार आहेत। मात्र या निवडणुका होण्यापूर्वीच आपण पाहतोय की राष्ट्रवादीमध्ये अनेक खलबतं होत आहेत। अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावरती अनेक आता खलबतं व्हायला सुरुवात झालेली आहे। मंत्री असतील, आमदार असतील हे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले चर्चा होताना पाहायला मिळते। कालच आपण पाहतोय एनडीए आणि इंडियाची दिल्लीमध्ये सुद्धा बैठक झाली, राज्यातील प्रमुख नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होते। मग उद्धव ठाकरे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे सुद्धा मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे असतील, हे सुद्धा या सगळ्या बैठकांसाठी दिल्लीमध्ये होते। मात्र या सगळ्या दिल्लीच्या बैठकीनंतर लोकसभेचा निकाल हा 4 जून रोजी लागला। आजची तारीख आहे 6 जून। एवढ्या 2 दिवसामध्ये अनेक खलबतं व्हायला मिळतात झाल्याचे पाहायला मिळतंय। खरं तर आपण पाहतोय की अनेक आमदार जे अजित पवारांसोबत असलेले आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत संपर्कात असल्याची माहिती सुद्धा आपण पाहतोय रोहित पवार यांनी दिली होती। तर काही आमदार जे आहेत ते जे अजित पवार गटातील आहेत ते भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सुद्धा आता समोर येते। तशा चर्चा सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये आता होताना पाहायला मिळत आहे। दरम्यान या सगळ्यावरती आपण पाहतोय की दिवसभर जसा प्रकारे निकाल जाहीर झाला त्यानंतर अनेक खलबतं झाली, अनेक घडामोडी घडल्या। या प्रत्येक घडामोडी आपण या माय महानगर लाईव्हच्या माध्यमातून पाहतोय। सद्यस्थितीत जर आपण माहिती अपडेट पाहिली या ठिकाणची तर आता ट्रायडंट वरती सुद्धा अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडणार आहे। या बैठकीला सर्व आमदारांना बोलवण्यात आलेलं आहे। मात्र जे आमदार जे आता अजित पवारांसोबत आहेत ते खरं तर अजित पवारांच्या या बैठकीला पाठ फिरवणार का अशी सुद्धा चर्चा जी आहे ती वर्तवली जाते। नाराज आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या सुद्धा चर्चा, त्यामुळे ही नाराजी असेल, आमदारांनी पाठ फिरवू नये यासाठी एकंदरीत काय चर्चा या बैठकीमध्ये होणार, एकंदरीत काय निर्णय घेतले जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकीकडे आपण पाहतोय की ज्या प्रकारे या महायुतीने निवडणूक जी राज्यात लढवली होती ती म्हणजे 2 मुख्यमंत्री असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी या महायुतीने निवडणूक लढवली होती। या निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर केवळ 17 जागांवरती त्यांना
आपला पराभव जो आहे तो स्वीकारावा लागला होता. 17 जागांवरती आपल्याला त्यांना केवळ 17 जागांवरती आपण पाहतोय की मिळवता आल्या होत्या. त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती आता नेमका निर्णय हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काय होणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. काल जर आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असलेल्या आपण पाहतोय की भाजपची महत्त्वाची बैठक जी आहे ती पार पडली. भाजपच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष कार्यालयामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद सुद्धा झाली. मात्र या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जो महायुतीचा राज्यात पराभव झालेला आहे याची सर्व जबाबदारी मी घेतो असं त्यांनी सांगितलंय. याशिवाय त्यांनी मंत्रिमंडळातून मला मुक्तता करा अशी सुद्धा मागणी केलेली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती असाच निर्णय आपण पाहतोय की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून होणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आज नेमक्या या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेमकं काय निर्णय घेणार, राज्यातील पुढील राजकारणासाठी नेमका त्यांचा काय निर्णय असणार, शिवाय जे नाराज आमदार आहेत त्यांना त्यांची नाराजी कशा प्रकारे दूर केली जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagaर.com लॉग इन करा.